आशा करतो की आयताच्या वर्ग समीकरणाविषयी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही समजलेले असेल। तर आता आपण एक पुढल्या नवीन आणि जो अतिशय महत्त्वाचा असतो त्या कन्सेप्ट विषयी बघू, तो आहे मार्गदर्शन। माझ्या जीवनामध्ये मार्गदर्शन हा एक अतिशय पोकळी निर्माण करणारा घटक होता। मार्गदर्शन ह्या विषयी जर बघायचं म्हटलं तर ज्या व्यक्तीला मार्गदर्शन नाही पण काय तर फार मोठं करायचं आहे त्याची अवस्था म्हणजे एखाद्या नदीतून माशाला बाहेर काढून एखाद्या वाळूच्या ढिगावर टाकल्यासारखं आहे। आणि त्यावेळी तो जी काही तडपण्याची जी काही अवस्था आहे ती मार्गदर्शकाविना किंवा गुरु विना त्या माणसाची अवस्था असणार आहे। माझी अवस्था अशीच होती। तर मार्गदर्शन हा कन्सेप्ट मी 2 टप्प्यामध्ये पूर्ण करतो। एक, माझ्या जीवनाचा मार्गदर्शक। जीवन जगायचं असेल तर सर्व ठिकाणी आपल्या कला ह्या घेऊन जाणं योग्य नाही, पण आपलं जर बॅकग्राऊंड ठीक असेल तर कला आपण त्याला साइड बाय साइड नेऊ शकतो। ज्यावेळी माझी 10वी झाली आणि पुढलं ज्यावेळी मला संकट दिसायला आली अशा वेळी आमच्या काकू मी त्यांना भगवंतापेक्षा पण अतिशय महत्वाचं स्थान देतो, यशोदा देशमुख, त्यांना मी काकू म्हणतो। तर त्यांच्यामुळे जे मी काय आता भले मी काही सक्सेस होईल फेल होईल जे काय असेल आता जे काय आहे, पण ह्या सर्वांचं श्रेय मी त्यांना देतोय। कारण त्यांच्यामुळे माझी जी काही आत्ता जी काही ह्या स्टेजला येऊन पोचलो त्या स्टेजची बऱ्याच अंशी श्रेय मी त्यांना देणं हे माझं भाग आहे किंवा माझं हे कर्तव्य आहे। आता येऊया आपण गणिताच्या बाबतीत। ह्या गणिताच्या बाबतीमध्ये एक अशी घटना घडली, कारण मी सगळं करत होतो, मी सगळं मांडत होतो, अशा अवस्थेमध्ये एक अशी घटना घडली की माझं मन पूर्ण विचलित होतं। आणि हे विचलित असताना माझी एक अशी अवस्था आली की मी म्हटलं की सगळं सोडून देऊया आणि हे जे काय एवढं आता तयार केलेलं आहे ह्याला डायरेक्ट आपण नेटवर पाठवून देऊया। आपणास माहित आहे की एखादा चौक असेल, आपल्याला जायचं आहे एखाद्या ठिकाणी आणि तिथं जाऊन एखाद्या व्यक्तीला विचारलं की बाबा की हा रस्ता कुणीकडे जातो किंवा मला ह्या ठिकाणी जायचं आहे, हा रस्ता कुठला, तर त्याने एक डायरेक्शन सांगितली किंवा एक बोट दाखवलं। आपण तिथं गेलो, सक्सेस झालो, जे काय असेल ते सर्व मिळवलं, पण त्या सक्सेसची तुलना की त्या बोट दाखवलेल्या बोटाच्या डायरेक्शन पेक्षा कमीच असते। मी असं विचलित असताना आमचे दादा त्यांच्या गुरुकडे घेऊन गेले आणि गुरुकडे घेऊन गेल्यानंतर त्यांना विचारलं, तिथं मी प्रश्न केला त्यांना की मी सगळं करतोय पण मला कोणी गुरु नाही, मार्गदर्शक जे काही आतापर्यंत केले ते जे काही मार्गदर्शक होते श्री शिवाजी देशमुख सर, श्री जाधव गुरुजी, श्री बबन देशमुख उर्फ तात्या, त्याचबरोबर अनेक अशा पद्धतीनं डायरेक्ट इनडायरेक्ट अनेक लोकांनी डायरेक्शन दिलेलं आहे। परंतु ह्या गणिताच्या क्षेत्रामधले जे काही गुरु आहेत ते मला कोणीच नाहीत। त्यावेळी ते म्हणाले की जरुरी नाही की गुरु हा मानवी स्वरूपातच असावा, गुरु हा तुमचा अंतरात्मा सुद्धा तुमचा गुरु असू शकतो। आणि मग त्यानंतर मी स्वतःला अशा पद्धतीनं ह्या संशोधनाच्या बाबतीमध्ये ट्रीट केलं की माझ्या जीवनामध्ये एक अतिशय विचलित आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी गोष्ट घडली की मी त्यावेळी ईश्वरावर माझा पूर्णपणे विश्वास तयार झाला आणि मी ईश्वरालाच गुरु मानलं। आता ते कशा पद्धतीनं मी ईश्वर किंवा देव हा कन्सेप्ट ह्या संशोधनासाठी अतिशय उपयोगाचा ठरला किंवा असं म्हणणं की बाबा ईश्वरानं मला मदत केली असं म्हणणं मी टाळतो, परंतु ह्या पाठीमागं ईश्वराचा अतिशय महत्वाचा हात आहे, हा कन्सेप्ट हा मांडलाच पाहिजे। आणि त्यामुळे मी ह्या पुस्तकाचं नाव रिलेशन ऑल मॅथमॅटिक्स, रिलेशन मधलं आर, ऑल मधलं एक, मॅथमॅटिक्स मधलं एम, राम, ईश्वराचं नाव दिलेलं आहे। त्याचबरोबर मी जे काही अजूनही जे काही संशोधन केलेले त्याच संशोधनाला सुद्धा ह्या ईश्वराचंच नाव दिलेलं आहे, कारण आता सध्याला माझा जे काही मार्गदर्शक आहेत किंवा जे काही गुरु आहेत ते ईश्वरच आहेत। आता हे कशा पद्धतीनं मी हा कन्सेप्ट यूज केला, कारण अनेक लोकांचा ईश्वरावर विश्वास नाही म्हणून मी हा एक कन्सेप्ट म्हणतोय, तर तो कशा पद्धतीने यूज केला याविषयी आपण बघूया। त्या अगोदर आपण पुढल्या टॉपिककडे जाऊया।
आता आपण प्रकरण नंबर 4 मधलं विस्तारित स्वरूपात माहिती घेऊया. तर प्रकरण नंबर 4 आहे क्युबाइड क्यूब मेजरेशन. यामध्ये आपण जर पाहिलं तर क्यूब क्युबाइड वॉल्यूम रिलेशन वेन सेम हाईट वेन अनइक्वल हाईट आणि टू क्युबाइड वॉल्यूम रिलेशन वेन सेम हाईट अँड वेन अनइक्वल हाईट, अशा पद्धतीची जी काही फॉर्म्युला आहेत किंवा सूत्र आहेत ते आपण या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि हे या ठिकाणी जर बघितलं तर क्यूब आणि क्युबाइड यांचं रिलेशन साधणारं हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. आता ह्याची माहिती आपण देताना याचे एक उदाहरण बघूया. आपणास माहीत आहे की आपल्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असतो म्हणून आपण शेततळे तयार करतो. तर हे शेततळ्याविषयी एक उदाहरण मी देतो. एक शेततळ आहे की ज्याची लांबी रुंदी उंची 10 बाय 10 बाय 10 आहे. या ठिकाणी हाईट दोन्हीची इक्वल केलेली आहे, कारण समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये गुणाकार व भागाकार केल्याने समीकरणाला फरक पडत नाही त्यामुळे. आणि दुसरा एक खड्डा आहे की ज्याची लांबी 14 बाय 6 आहे. आता बघितलं तर दोन्हींचा वर्टिकल सरफेस एरिया 400 व 400 येतो, म्हणजे इक्वल आहे. परंतु या ठिकाणी टोटल सरफेस एरिया बघितला तर एकाचा येतो 600 आणि दुसऱ्याचा येतो 568, म्हणजे डिफरन्स 32 आहे. परंतु आपण वरून ते खड्डा जो आहे तो बंद करतो असंच नाही. आणि जरी केला तरी त्याच्या फायद्याचा जर विचार केला तर 32 हा जो डिफरन्स आहे हा निग्लिजिबल आहे. परंतु आता वॉल्यूम जर बघितला तर चौकोनाकृती खड्ड्याचा वॉल्यूम येतो 1000 व आयताकृती खड्ड्याचा वॉल्यूम येतो 840. प्रत्येक क्युबिक फुटामध्ये 27.3 लिटर पर स्क्वेअर फूट असं पद्धतीनं पाणी बसतं. त्या हिशोबानं चौकोनाकृती खड्ड्यामध्ये पाणी बसतं 27,300 लिटर व आयताकृती खड्ड्यामध्ये पाणी बसतं 22,932 लिटर. म्हणजे त्या ठिकाणी 4,368 लिटर प्रत्येक वेळा आपण ज्यावेळी भरून काढू तो खड्डा त्यावेळी 4,368 लिटरचा नुकसान हे प्रत्येक वेळा त्या शेतकऱ्याला सोसावं लागतं. म्हणून आपण ज्यावेळी खड्डा तयार करतो त्यावेळी तो आपण मॅक्सिमम चौरसाकृती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता याविषयी आपण डिटेल डिस्क्रिप्शन बघू. इष्टिकाचिती व घन यांचे घनफळ महत्त्व. आपण जे काही दैनंदिन जीवनामध्ये यूज करतो ह्या सर्व काही फॉर्म्युले यामध्ये तयार केलेले आहेत. तर समान उंची असता इष्टिकाचिती व घन यांचे घनफळ संबंध यामध्ये आपण अशा पद्धतीनं सिद्धता या ठिकाणी दिलेली आहे आणि ती तुम्ही पाहू शकता. तर आपण अशा ठिकाणी या पद्धतीने खड्डे आपण तयार करतो कारण पाण्याची रिक्वायरमेंट असते. तर अशा ठिकाणी ज्यावेळी आपण हे खड्डे तयार करतो त्यावेळी आपण कोणत्या पद्धतीचा यूज केला पाहिजे, कशा पद्धतीने यूज केले पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. तर आता इथं दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे की ते थोडं रिॲलिटी पाठीमागं आपण ज्यावेळी उदाहरण घेतलं त्यावेळी 10 बाय 10चा खड्डा होता. या ठिकाणी समजा 100 बाय 100चा एक खड्डा आहे आणि 140 बाय 60चा एक खड्डा आहे. हाईट आपण दोन्हीची 25 ठेवलेली आहे. त्या हिशोबानं वर्टिकल सरफेस एरिया 1000 येतो आणि या ठिकाणी आयताकारी खड्ड्याचा सुद्धा वर्टिकल सरफेस एरिया 1000 येतो, म्हणजे इक्वल कॉस्ट आहे. टोटल सरफेस एरिया 3200 येतो. या ठिकाणी 3000 वॉल्यूम या ठिकाणी टोटल सरफेस एरिया 30,000 स्क्वेअर फूट भरतो, इथं 26,800 स्क्वेअर फूट. परंतु या ठिकाणी बघितलं तर वॉल्यूममध्ये फरक जवळजवळ 40,000 क्युबिक फुटाचा येतो आणि त्यानुसार 27.3 लिटर पर स्क्वेअर फूट पाणी बसतं. त्या हिशोबानं त्या शेतकऱ्याला 10,92,000 लिटरचं नुकसान, म्हणजे जवळजवळ 109 टँकरचा फरक हा त्या ठिकाणी सोसावा लागतो. म्हणजेच काय तर ज्यावेळी या ठिकाणी वॉल्यूम त्या खड्डा ज्यावेळी चौरसाकृती पाडला जातो त्यावेळी तो शेतकरी फायद्यामध्ये असतो आणि ज्यावेळी चौकोनाकृती किंवा आयताकार ज्यावेळी खड्डा पाडला जातो त्यावेळी त्यामध्ये त्याला नुकसान झेलावं लागतं. आणि हे या ठिकाणी आपण सूत्राद्वारे प्रूव्ह केलेलं आहे. आणि ते सूत्र हे या ठिकाणी सांगतं की वॉल्यूम ऑफ क्यूब ABCD इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ क्यूबाइड PQRS प्लस हाईट इन ब्रॅकेट L1 प्लस B1 डिवायडेड बाय 2 मायनस B1 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. मला हे माहीत नाही की मी
आय मीन शेतकऱ्यांना वगैरे हे सांगू शकतो की आम्ही हे फॉर्म्युला किंवा ह्या सर्व गोष्टी, पण हे तर जवळ कमीत कमी आम्ही सांगू शकतो की बाय खड्डा किंवा ह्यासारख्या ज्या गोष्टी करायच्या आहेत ह्या आयता चौरस आकृती केल्या पाहिजेत, किंवा एखादं एक्झिबिशन भरवणारे रूम तयार करायची असेल तर ती आयताकृ कृती केली पाहिजे, कारण त्याच्या व्हॉल्यूम कमी बसतो आणि सरफेस जास्त वापरायला मिळतो. ह्या सर्व काही गोष्टी या ठिकाणी वापरायला मिळतात. आता ह्या गोष्टी का अशा होतात, तर कारण आत्ताचं जे काही आत्ता आपण जे काही खड्डे पाडतो किंवा ज्या काही गोष्टी करतो त्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने, की बाबा मला आय मीन मार्च एप्रिल मे जून ह्या कालावधीमध्ये एवढ्या पाण्याची आवश्यकता बसते किंवा 200 टँकर, तर त्या 200 टँकरच्या मापानं आपण आयताकार किंवा चौरसाकार खड्डा पाडतो. परंतु त्या पाठीमागं हे जे गणित आहे ह्या गणिताचा सुद्धा विचार करा. बेशक तुम्ही फायद्यामध्ये राहा. आणि आपण जरा आता या ठिकाणी पुढल्या गणिताचा थोडा विचार करूया. असमान उंची असता इष्टिकाची ती व घन यांचे घनफळ महत्व मापन. या ठिकाणी ते दाखवणारे हे या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी असमान उंची आहे. या ठिकाणी उंची ही असमान असताना हे सूत्र या ठिकाणी लागू पडतं. समान उंची असता दोन इष्टिकाचित्रांचा घनफळ संबंध हा ह्या सूत्रामध्ये व्हॉल्यूम ऑफ इष्टिकाची ती आय मीन क्यूबाइड PQRS इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड LMNO प्लस हाइट इंटू इन ब्रॅकेट B1 मायनस B2 इंटू इन ब्रॅकेट अगेन ब्रॅकेट L1 प्लस B1 ब्रॅकेट कंप्लीट मायनस इन ब्रॅकेट B1 प्लस B2 ब्रॅकेट कंप्लीट अँड टोटल ब्रॅकेट कंप्लीट, अशा या सूत्राद्वारे दाखवला जातो. आणि असमान उंची असता दोन इष्टिकाचित्राचा घनफळ संबंध सुद्धा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि तो या ठिकाणी या फॉर्म्युलाद्वारे मांडला गेलेला आहे. अशा पद्धतीनं हे जे काही सर्व काही फॉर्म्युला आहेत हे आपणासाठी उपयोगाला पडू शकतात आणि याचा वापर तुम्ही नक्कीच कराल याचा मला पूर्णपणे आशा आहे. आणि हे जे गणित आहे हे उपयोगाचं गणित आहे किंवा हे जे गणित आहे हे आपणास फायदा देणारं गणित आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गणिताचा विचार करून तुम्ही ह्यामध्ये पण काहीतरी अजून ॲड करण्यात आता किंवा तुम्हाला विचार कुठला तर आला तर तो विचार पुढे डेव्हलप करण्याची संधी या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गणितावर तुम्ही विचार करू शकता. बाकी आपण आता पुढल्या टॉपिककडे जाऊया.